मशरूम खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मशरूममध्ये अत्यंत कमी कॅलरीज असतात. सोबतच त्याच्यात अनेक पोषण तत्वही असतात. मशरूम करी, मशरूम सलाड, सूप किंवा मशरूमची भाजी बनवूनही खाता येते. इतकंच नाही तर मशरूम स्नॅक्स म्हणूनही खाता येतं. विशेष म्हणजे मशरूम अनेक आजारांवर एखाद्या औषधापेक्षा कमी नाहीये. चला तर मग बघूया मशरूम खाण्याचे फायदे काय आहेत आणि त्यासोबत आजची रेसिपी असणार आहे मशरूम मसाला. कांदा, शिमला मिरची, कॉर्न आणि पुदिना आहे. हे सगळं मी कापून घेतलं आहे. त्यानंतर टोमॅटोची प्युरी आहे. याच्यामध्ये थोडंसं अद्रक आणि लसूण पण मी मिक्स केलेलं आहे. मशरूममध्ये भरपूर प्रमाणात सेलेनियम आढळते. हे नैसर्गिक सेलेनियम शरीराला आतून निरोगी ठेवते. मशरूममध्ये अतिशय कमी कॅलरीज असतात. 5 पांढरे मशरूम किंवा एक संपूर्ण पोर्टेबेला मशरूममध्ये केवळ 20 कॅलरीज असतात. मशरूमचे नियमित सेवन केल्याने तुमचा थकवा आणि नैराश्य कमी होते आणि मग आपल्याला दर्जेदार जीवन जगायला मिळते. शिवाय मशरूममध्ये फायबर असल्याने त्याच्या सेवनाने पोट बराच काळ भरल्यासारखे वाटते आणि भूकही आपल्याला लवकर लागत नाही. मशरूम ही एक खाण्यास चविष्ट आणि बनवण्यास अतिशय सोपी भाजी आहे. यातील पौष्टिकता टिकवण्यासाठी मशरूम कुठल्याही प्रकारे शिजवणे फायदेशीर ठरते. मशरूमच्या विविध पाककृती बनवणे खूप सोपे आहे. आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये कोशिंबीर, भाजी किंवा सूप सारख्या पदार्थातून मशरूमचा समावेश करू शकतो. मशरूममध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे आपल्याला शरीरातील पेशी नष्ट होण्यापासून रोखतात आणि ते विनामूल्य मूलभूत नुकसानापासून पण आपलं संरक्षण करतात. व्हिटॅमिन डी शरीरासाठी खूप महत्त्वाचा घटक असतो. शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्यास बरेच आजार उद्भवतात. नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी आढळणाऱ्या भाज्या आणि फळे तशी कमीच आहेत. मशरूममध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळते. दररोज मशरूम खाल्ल्याने शरीराला आवश्यक तितके व्हिटॅमिन डी नैसर्गिकरित्या मिळू शकते. पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलंय. त्याच्यामध्ये कांदा, शिमला मिरची आणि मशरूम हे मी चांगले तेलामध्ये शिजवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी याच्यामध्ये कॉर्न टाकले आहे. कॉर्न टाकल्यानंतर परत थोडा वेळ मी हे तेलामध्ये शिजवून घेतलंय. मग त्यामध्ये आता आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. आता मसाल्यांमध्ये धनेपूड आहे, गरम मसाला आहे, लाल तिखट आहे, त्यानंतर थोडासा मी इथं पावभाजी मसाला टाकला आहे आणि हळद टाकली आहे. तर हे सगळं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये जी आपण टोमॅटोची प्युरी केली होती ती प्युरी टाकायची आहे आणि भाजी छान अशी एकजीव करून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुदिना टाकायचा आहे शेवटी. झाला आपला मशरूम मसाला तयार. तर तुम्ही पण ही डिश करून बघा. एकदम हेल्दी आणि टेस्टी आहे आणि इझी आहे. रात्रीच्या जेवणात किंवा दुपारच्या जेवणात तुम्हीही बनवू शकता. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तर चला भेटूया पुढच्या अशाच एका हेल्दी रेसिपी सोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना टाटा बाय बाय.